नमस्कार, मी आकांक्षा सावडेकर. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. दिव्यांचा प्रकाशाचा उत्सव सुरू आहे. आपण सगळेच जण या सणामध्ये उत्साहाने सहभागी होतोय. मांगल्याच्या या सणाला थोडीशी फोडणी देण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक खास कार्यक्रम, राजकीय आतषबाजी. राजकीय नेत्यांची फटाकेबाजी नेहमी सुरूच असते, मात्र आज ते फटाकेबाजी करणार आहेत. खरं तर फटाकेबाजी आणि फटाकेबाजी या दोन्हीत आघाडीवर कोण असेल तर मनसे. याच मनसेचे फायर ब्रँड नेते अविनाश जाधव यांनी कोणासाठी फटाक्यांची खरेदी केली आहे, कोणाला कोणत्या फटाक्यांची उपमा दिली आहे, पाहूयात. सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे आणि यामध्ये दिवाळीची खरेदी केली जाते. आणि आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आहेत, जे खास ठाण्यामध्ये फटाके खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. आणि आपण त्यांना गाठलं आणि राजकीय आतिषबाजी आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. दरवेळी तुम्ही टीका करत असतात, तीच राजकीय आतिषबाजी, तीच राजकीय फटाके आपल्याला उडवायचे आहेत. सुरुवात आपण स्थानिकही करूया आणि राज्यस्तरावरही करूया. सुरुवातीला ठाण्यातला जर आपण विचार केला तर आपण नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून सुरुवात करूया. जर एकनाथ शिंदेंना जर तुम्हाला कोणता जर फटाका द्यायचा असेल किंवा त्यांच्याकडे बघितल्यानंतर कोणता फटाका आठवतो तर कोणता? मला एकनाथ शिंदेकडे बघून सध्या हा फटाका आठवतो. कारण महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्याने शिवसेनेसारखा एक मोठा बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष फोडला आणि आयत्या बिळावर नागोबासारखे ते बसलेले आहेत. म्हणून मला हा नागोबाची जी हे आहे ती त्यांच्यासाठी हे करावीशी वाटते. आयत्या बिळावर नागोबा म्हणजे बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष उद्धव साहेबांनी त्याला पळवला आणि अचानक दिल्लीश्वरांच्या आदेशावर त्यांनी ते सगळं उभा असलेला पक्षात दुफळी तयार केली आणि आईच्या बिळावर नागोबासारखा तो त्या ह्याच्यावर बसला. म्हणून हा फटाका तुम्ही त्यांना देणार. आता नरेश मस्के ना ह्याच्याशिवाय बेस्ट काहीच नसू शकतं. महाराष्ट्रात कुठेही काय घडलं, कोणाबद्दलही काय बोललं तरी नरेश मस्के बोलतात. बोलणारच. हो पण किती बोलावं याचे पण एक लिमिटेशन्स आहेत ना. ज्यांनी तुम्हाला निवडणुकीला मदत केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, गणेश नाईकांनी भरपूर मदत केली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भरपूर मदत केली, परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर ज्या वेळेला एखादा विषय येतो त्यावेळेला तुम्ही टोकाची भूमिका घेता त्यांच्या बाबतीमध्ये आणि मग तुमची तर फटाके वाजायला सुरू करता. ही लवंगी फटाक्यांची तर आहे आणि ही मला असं वाटतं की त्यांच्यासाठी उत्तम आहे. नरेश मस्केंसाठी अतिशय उत्तम आहे. सध्या जवळचे असेल जितेंद्र आव्हाड. मला वाटतं आव्हाडांना आता काय द्यायचं. आव्हाडांना सध्या आव्हाड जे अटकलेले आहेत ते चक्रव्यूहात अटकलेले आहेत. ज्या ठाण्यातल्या राजकारणामध्ये त्यांचे रोज नगरसेवक फोडले जात आहेत, रोज त्यांचे जिल्हाध्यक्ष पळवले जात आहेत, अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यात होत आहेत. तर मला वाटतं चक्रव्यूहात फसलेल्या आव्हाडांसाठी ही बिगरी उत्तम आहे असं मला वाटतं. चक्रव्यूहातून बाहेर पाडण्यासाठी तुम्ही मदत करणार, कारण आता तुम्ही एकत्र दिसतायत. आम्ही त्यांच्यासोबत आता खंबीर उभे आहोत आणि या चक्रव्यूहातून येणाऱ्या निवडणुकीला आव्हाडांना आम्ही आमच्या सोबत घेणार आणि या सगळ्यांना त्यांना या आखलेला जो सत्तेचा चक्रव्यूह त्यातून आम्ही त्यांना बाहेर काढणार. संजय केळकरांसाठी बटरफ्लाय बस झाली. कोणाला त्रास नाही ना, लोकांना, लहान मुलांना, ना कोणाला. तो बटरफ्लाय जे आहे ना ते त्यांच्यासाठी उत्तम आहे. फटाका मला वाटतं की फार जास्त उडत नाही. म्हणजे हा इथून इथपर्यंत आवाज करत जातो आणि परत पाठी येतो. तर मला वाटतं हा सगळ्यात बेस्ट फटाका संजय केळकरांसाठी आहे. संजय राऊत. आता संजय राऊत आमच्याकडे अटोमबॉम्बचं काम करताय. तो म्हणजे रोज सकाळी उठल्याच्या नंतर ते खरं तर त्यांना मानलं पाहिजे की पक्षाची एवढी वाईट परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीत देखील आपल्या पक्षाची बाजू सतत रोज सकाळी उठून मांडणं, ते सगळं करताना जेलला जाणं, जेलमधून बाहेर आल्याच्या नंतरही न थांबणं. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा ते लोकांबद्दल बोलायचे त्यावेळेला लोकांना त्यांच्याबद्दल चीड यायची, परंतु ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट सतत बोलत जातो आणि एवढा मोठा प्रसंग तुमच्या कुटुंबावर येतो, तुम्हाला जेलला जावं लागतं, 6 महिने तुम्ही जेलला राहता, कुटुंबाच्या चौकशा होतात, त्यानंतरही तुमच्या भूमिकेवर तुम्ही ज्यावेळेला ठाम राहताना त्यावेळेला तो बॉम्ब असतो. मला वाटतं की आपण त्यांना हा बॉम्ब, सुतळी बॉम्ब त्यांना डेडिकेट करूया की रोज फुटतो, रोज आवाज पण करतो. म्हणजे सगळ्यात जास्त आवाज कसला येतो तर सुतळी बॉम्ब. तर आज महाराष्ट्रात रोज सकाळी कोणाचा आवाज येतो? संजय राऊतांचा. त्यांच्या बॉम्ब फुटण्यासाठी संजय राऊत.
पण मग नरेश म्हस्के पण तेच काम करतात ना, जसं ते बोलतात तसं ते दोन लोकांच्या वेगवेगळ्या आहेत. नरेश म्हस्के हे त्यांना हे का दिलेलं आहे कारण ते ठाण्यातच ओरडतात. हे दिल्लीपर्यंत ओरडतात. हे मोदींवर पण बोलतात, हे अमित शहांवर पण बोलतात, हे सगळ्यांवर बोलतात. सो म्हणून त्यांच्यासाठी ते दिलेलं आहे. आता थोडंसं राज्यस्तरावर जाऊयात. अजित पवार उपमुख्यमंत्री, बघा अजितदादा काम करतात, त्याच्या बाबतीत काही बात नाही. रोज सकाळी उठून ते लोकांमध्ये असतात, काम करतात. राजकीय मतभेद मी त्यांचे अनेक व्हिडिओ रेग्युलर पाहतो आणि रेग्युलरली मला ते लोकांमध्ये दिसतात. सो मला वाटतं या सत्तेत लोकांमध्ये असलेला नेता खराखुरा फक्त व्हिडिओ काढून ते फेसबुकला टाकण्यासाठी नाही किंवा मीडियाला देण्यासाठी नाही, तर ते रोज सकाळी स्थानिक प्रश्नांवर काम करतात, उपमुख्यमंत्री असताना देखील. मला असं वाटतं ते काम उत्तम आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे. लोक त्या परवा ते हिंजवडीच्या MIDCच्या बाबतीतली त्यांची जी भूमिका होती ती मला प्रचंड आवडली. आमच्या राजसाहेब नेहमी या गोष्टी म्हणतात की आपल्याकडचे उद्योग बाहेर जात आहेत आणि त्याला कारणी आपल्या इकडे असलेले एजंट लोकच आहेत. सो मला ती त्यांची भूमिका खूप आवडली आणि त्याच्यामुळे हा जो काही रंगांचा बाण आहे, रंगांचा तो मी त्यांना डेडिकेट करेन. ह्या सुरसुरी आहेत त्या तुम्ही कोणाला देणार आहात? ह्या सुरसुरी तशाच येतात. याच्यासाठी तर खूप लोकांची मोठी लिस्ट आहे. मला वाटतं की ही आजकाल रोज फडफडते सकाळ संध्याकाळ श्रीकांत शिंदेच्या नावाने. कारण आजकाल बरेच दिवस बंद होते, आता तर रोज सकाळी ही फुलबाजी पेटायला लागलेली आहे. काल त्यांची मी एक स्टेटमेंट ऐकली की कोणाच्या हातात कोणाची स्टेअरिंग. मला वाटतं मोदींनी तुमच्या हातात जी स्टेअरिंग दिलेली आहे ज्या गाडीची, त्या गाडीचे मालक बाळासाहेब ठाकरे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही दुसरी कोणाच्या हातात स्टेअरिंग जाते याचा विचार न करता आपल्या हातात असलेली गाडी ही भाड्याची गाडी आहे याचा विचार त्यांनी करायला हवा. सुरसुरी देतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मला वाटतं की देवाभाऊ यांच्या बाबतीमध्ये वैयक्तिक भारतीय जनता पक्षाबद्दल आम्हाला प्रचंड राग आहेच, पण देवाभाऊंनी मागच्या काही वर्षात जे काही विदर्भात काम केलं आहे किंवा समृद्धी महामार्ग ज्या पद्धतीने, कारण आम्ही आत्ता ठाण्यात चारी बाजूने ट्रॅफिकने वेळख्यात आहोत आणि चारी बाजूने वेळख्यात असताना एक 200 मीटरचा आमचा भिवंडीचा ब्रिज व्हायला 5 वर्ष लागली. पण 5 वर्षात त्यांनी समृद्धी महामार्ग पूर्ण केला जो त्यांच्या शहरासाठी उपयोगी होता. आता हा त्यांचा स्वार्थ आहे असा पकडूया, पण त्या स्वार्थात देखील त्यांनी लाखो लोकांना येण्या जाण्याचं, कारण त्या रोडला प्रचंड ॲक्सिडेंट व्हायचे, अनेक लोकांचा मृत्यू व्हायचा. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तो जो एक्सप्रेस हायवे आहे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याचं श्रेय आपण त्यांना दिलंच पाहिजे. तो त्याच्या फटाका नाही, मोठा फटाका एवढा मोठा फटाका आम्हाला त्यांना देता येणार नाही, पण आता इथे अनेक फटाके आहेत, त्यातलं कुठलं द्यायचं तर पाऊस हा आपण जो आहे तो त्यांना डेडिकेट करूया. थोड्या वेळासाठी का ना हो, पण तो रंग देतोय. आता शेवटचा काही सुट्टे फटाके सुद्धा आहेत, त्याला आपण लवंगी फटाके म्हणतो, कॉकचा पुडा. नाही, तो कॉकचा पुडा सुट्टे आपण हातात घेऊन उडवतो ते फेकायचे. ते भारतीय जनता पक्षातले सगळे बिनकामाचे जे सकाळी उठून बडबड करतात ना ते आहेत. आता शेवटचा महत्वाचा प्रश्न आले का ते? ठीक आहे. शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरे. मला वाटतं की उद्धव साहेबांना मागच्या 2.5 वर्षामध्ये एका मोठ्या आजारपणातून बाहेर येऊन आपला पक्ष उभा करणं, आपला पक्ष सांभाळणं हे त्यांनी खूप जिगरीने केलेलं आहे आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये कॉन्फिडन्स ठेवणं, अख्खा पक्षात रोज पदाधिकाऱ्यांना काही कोटीचा निधी पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न जो केला जातो, त्याच्यानंतरही ते जर स्ट्रॉंगली उभे राहिले असतील तर आपण मला वाटतं की त्यांना एक स्ट्रॉंग माणसाचीच भूमिका हे जायला हवे. मला असं वाटतं की हे उत्तम आहे त्यांच्यासाठी. मोठी लढाई की ह्या मोठ्या लढाईमध्ये ते लढत आहेत म्हणून ही मोठी लढ आपण त्यांच्यासाठी हे केलेली आहे. अध्यक्ष राज ठाकरे. मला वाटतं की ह्याच्यापेक्षा छोटा फटाका, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नसेल त्यांच्यासाठी. खूप पॉवरफुल आहे, आकाशात जातं आणि प्रचंड रंग देतं. 2 जण आहेत, एक नाही 2. मला असं वाटतं की हे दोघं भाऊ आहेत आणि हे दोघेही महाराष्ट्राला भविष्यात त्याचा मार्ग दाखवतील आणि महाराष्ट्राचा रंग हा संपूर्ण जगभरात पसरतील. याच्यासाठी त्यांना मी युतीनंतरचा हा फटाका असेल.
आता युती सन्माननीय राजसाहेब जेव्हा जाहीर करतील त्याच्यानंतर तर नक्कीच हा फटाका असेल. पण मला असं वाटतं की रंग देण्याचं काम, मार्गदर्शन देण्याचं काम यातून होईल. एखादी गोष्ट आकाशात गेल्याच्या नंतर ज्यावेळेला फुटते, जसं आमचे साहेब विचार मांडतात आणि त्या लोकांना, अनेक लोकांना वाटतं हो हे बरोबर आहे राज ठाकरे बोलतात, त्यातला हा बघा वर गेल्याच्या नंतर एक विविध रंग पसरवतो आणि ते रंग जे असतात ते आनंदाचे असतात. महापालिकेला हा फटाका तेवढेच रंग देईल. महानगरपालिकेला बघाच, या सगळ्यांचं नाही पानिपत आम्ही केलं तर जे लोकसभेला झालं ते या महापालिकेला यांना किती ओरडायचं तेवढं ओरडू द्या. माझं परत यांना चॅलेंज आहे, जे तुम्ही रोज बोलताना एकटा लढो रे, हिम्मत असेल तर एकटे लढा. ही जी हुल्लडबाजी जी सगळी चालू आहे ती जागा वाटपाच्या बाबतीत चालू आहे. कोणाला किती जागा मिळणार, एकटे लढा, तुमचं पानिपत करणार. खरं तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि दीपावलीच्या पण खूप खूप शुभेच्छा. त्यामुळे हे होते अविनाश जाधव, त्यांनी दिलखुलासपणे गप्पा केल्या आणि कोणते फटाके कोणाला द्यायचे हे त्यांनी आता ठरवून टाकलेलं आहे. कॅमेरामन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, ठाणे.